काय चालू आहे ना ग? अरे मॅडम नको दाखवायचे ना. काय चालू आहे? कोणी तो उभं राहिले मग आता आम्ही ते भलतंच काहीतरी बोल मग टीव्ही लावणे की नाही खाली. तर सालाप्रमाणे ह्या वर्षी आमच्या शाळेची वार्षिक संमेलन पार पडलं आहे. तर सर्व माझे मित्रमंडळी उभे आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्या वर्षीचा कार्यक्रम? तर आपल्या चॅनलमार्फत आपण सर्व व्हिडिओ टेलिकास्ट करतो आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्रायबर वाढतील का रे? आणि लाईक शेअर सबस्क्राईब होतील का? आणि आपण पुढच्या वर्षी असा एन्जॉय करू का याच्याशी जास्त एन्जॉय करायचा? ओके, थँक्यू मित्रांनो. तर मित्रांनो, अजून आपल्या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम अजून बाकी आहे. तर हे बघत राहू आपल्या कार्यक्रम अजून कसे आहेत आणि कसे झाले. मजा घेत राहू ह्या पुढे ही कार्यक्रमाची आणि आताच्या ही कार्यक्रमाची. मित्रांनो, थंबनेल थँक्यू. कांदे बोलतो ओढ द्या. ऐका ना, माझं एक काम कर ना, तिथे ती मोठी पिशवी आहे ना, ती फक्त ऑफिसमध्ये नेऊन द्या. समीर राजीव आयरे, RAJIVAYR, राजीव आयरे. हे नाही ना, बघ ना. अरे पेपर पण आपल्या बापाचेच आहेत, काय टेन्शन नाही. सर राजीव. सर माझ्या चॅनलच्या वरती माझ्या चॅनलसाठी तुमचं एक स्पीच असावं. मॅडमचे घेऊ. नाही मॅडम तर सर कसा वाटला आजचा कार्यक्रम? आणि नाही मॅडमचं घेऊ. लाईव्ह चालू आहे सर, लाईव्ह चालू आहे. तर कसा वाटला आजचा कार्यक्रम? अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांचा तसेच पालकांचा उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये होता. पालकसुद्धा खूप खुश होते, पालकांनासुद्धा आनंद येत होता आणि मुलांचा उत्साह अगदी काल रंगीत तालीम झाली आणि आज जो आहे आज स्नेह संमेलनाचा पूर्ण कार्यक्रम सादर करण्यात आला आणि त्यामध्ये आमच्या मुलांना खूप आनंद आला, पालकांनी आनंद घेतला. अशा पद्धतीने आजचा आमचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पूर्ण झाला. धन्यवाद सर. धन्यवाद. सर तुमचा काही अभिप्राय? नमस्कार. आज आमच्या शाळेत स्नेह संमेलन झालं. प्राथमिक विद्या मंदिर काटेमानवली कल्याणपूर्व 1ली ते 4थी आणि पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट डान्स केले. खरोखरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली कला अशा कार्यक्रमातूनच बाहेर येते. सर्व शिक्षकांचेही आभार व तसेच आमची स्टेजची व्यवस्था, माईक व्यवस्था श्री राजू यांनी केली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. असं प्रेम आमच्यावरती असून दे. चला तर मित्रांनो, आमची शाळा नूतन ज्ञानमध्ये कनिष्ठ महाविद्यालय. एकदा नक्की आमच्या शाळेला तुम्ही भेट द्या. आमच्या शाळेचं खूप नावलौकिक आहे कल्याणपुरेमध्ये, तसंही ठाणे जिल्ह्यामध्ये. इकडचे बहुतेक असे विद्यार्थी शिकून पुढे चांगल्या पदावरती तसेच चांगल्या ठिकाणी असे रुजू झालेले आहेत. काही भारतामध्ये, काही भारताच्या बाहेर गेलेले आहेत. तरी शाळेचं नावलौकिक तसं आहे. एक मित्रांनो प्रश्न आहे, आपलं मराठी माध्यम कुठं कमी पडतं आहे का? जे आपण सर्वजण इंग्लिश माध्यमाला जातो आहे, तर मराठी माध्यमामध्ये एवढं पॉवर आहे की आपण सर्व भाषा, सर्व जाती रुटी ह्यातील आपण मतभेद का करतो आहे? मराठी भाषा कुठं कमी आहे का? याचं उत्तर मित्रांनो आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून देऊ शकता. मराठी बाणा पुढे चालवायचं असेल तर मराठी शाळा टिकवायला लागेल. तुमचं काय मत आहे मित्रांनो? तर मराठी असल्याचा गर्व आहे का गर्व नाही आहे ना? तर पुढे आपण मराठी मीडियम शिकलीच पाहिजे. बरोबर आहे. मराठी माती आपली. आम्हाला पण बोलशील